बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्या आशीर्वादानं हा दिवस पाहायला मिळाला ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, माझ्या आयुष्यामध्ये गेली इतके वर्ष आपण काम करतोय, इतकं पाहिलेलं आहे, पण साहेब पहिल्यांदा महिला खाली बसलेले मी पहिल्यांदा पाहिले. सभागृहामध्ये इतक्या महिला येतील याची खरंच कल्पना नव्हती. पण तो लाडके भाऊ काय झाले, तुम्ही सगळ्याची वाट लावायचं काम सगळ्यात पहिलं काम केलं तर तुम्हीच केलेलं आहे. मी व्यासपीठावर पाहतो, मागच्या साईडला पाहतो, तुम्ही सगळेजण साक्षी असणार आहे. व्यासपीठावर आपल्याला चढू तरी देत होते का कोणी? हे व्यासपीठावर मागच्या साईडला जवळपास 200-300 लोक तर मागच उभे आहेत. साहेबांना एक तारीख दिली, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी तारीख दिली, शिंदे साहेबांचा कार्यक्रम घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे 3 दिवसापासून सतत पाऊस पडतोय. एखाद्या ठिकाणी जर ओपन मध्ये सभा घेतली असती तर किती वॉटरप्रूफ मंडप टाकला असता, तर 1500 लोकांच्या वर तिथं पावसामध्ये येऊन लोक थांबत नाहीत. शिंदे साहेबाला आल्याबरोबर बोललो, मग साहेब ते आमचा कार्यक्रम आम्ही थोडा चेंज केला आणि संत एकनाथ मध्ये घेतला. अरे मग तू बाहेर का नाही घेतला? आता त्यांना काय सांगू अडचण माझी की 3 दिवसापासून पाऊस चालू आहे. परंतु त्यांना एवढंच नक्की सांगितलं, साहेब हे संभाजीनगर आहे. संभाजीनगर हे इतिहास घडवणारं शहर आहे. पहिल्यांदा शिवसेना प्रमुखाचं आगमन या मराठवाड्यात झालं, या सांस्कृतिक मंडळावर झालं. मराठवाड्याचं चित्र बदलून गेलं. आपल्याकडे आज शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन जातोय म्हणून आज तुम्हाला व्यासपीठावर महाराष्ट्रात साहेब कुठं नाही झालं. या संभाजीनगरचे 7 महापौर यांनी आपल्या पक्षात प्रवेश घेतला. 7 आमदारांनी घेतल्यात. तनवानी असतील, कैलास पाटील असेल, आणखीन वेटिंग मध्ये आहेत. कधी घ्यायचं तुम्ही फक्त सांगा, आपल्या बरोबर ते आहेत. मी यासाठी सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही जेव्हा भूमिका घेतली, बोलणाऱ्याने त्याचा उल्लेख आवर्जून केला. साहेब या संभाजीनगरमध्ये एक वेळ अशा होता, शिवसेना प्रमुखाला थोडा वेळ झाला म्हणून आम्ही रनवेवर जाऊन विमान थांबवलं होतं. ही शिवसैनिकाची ताकद होती त्या काळातली. त्या काळामध्ये साहेब जेलमध्ये असलेल्या शिवसैनिकाला सोडायसाठी मोटरसायकलवर जाऊन आम्ही पॉम्पलेट जरी दिला तरी जिल्हा बंद व्हायचा. ही ताकद आम्हाला निर्माण झाली. त्या ताकदीचा वापर इतरांनी आपल्या पद्धतीने करून घ्यायचा प्रयत्न केला. रात्री 2 वाजता जेलमधून कधी माणसं सुटतात? या प्रदीप जायस्वालला मोटरसायकल द्यायचो, एसटी मोटरसायकल, रात्रभर फिरायचा. अरे हा कैलास पाटील तुम्हाला माहित नाही? हा कैलास पाटील जेव्हा मी त्याला तालुका प्रमुख केलं ना, मतदार नोंदणीचे जे फॉर्म असायचे ना आपल्याकडे 2 रुपयाचे, त्याची जबाबदारी असायची. तो फॉर्म लिहायचा, भरायचा आणि त्याचे जे 2-2 रुपये जमा व्हायचे त्याचे आम्ही डिझेल टाकायचो, आमची गाडी पुढं. अरे हे दिवस आम्ही काढलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही पक्ष विकायला निघाला त्या टायमाला शिंदे साहेबांनी आवाज दिला आणि आम्ही मागं पुढं नाही पाहिलं. राजकारण गेलं तेल लावत. शिवसेनेचा जो विचार घेऊन गेले शिंदे साहेब, आज साहेब आज आम्हाला आनंद या गोष्टीचा, आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे. तुम्ही घेतलेला निर्णय महाराष्ट्रानेच मान्य केलेला आहे. उभ्या महाराष्ट्राने मान्य केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले तर काही लोकांना तर असं वाटलं की नाही रोज भविष्य पाहायचे. पुढच्या महिन्यात त्यांची खुर्ची जाणार, पुढच्या महिन्यात असं होणार.
2 महिन्यानंतर असं होणार, 3 महिन्यानंतर असं होणार, झोपतच नव्हते. आजही शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय दिवस निघत नाही. ही महाराष्ट्रामध्ये जी राजकीय ताकद आहे ती शिंदे साहेब फक्त तुमच्याकडे आहे, हे महाराष्ट्र जाणतोय. आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला कचाट्यात पकडायचा जो काही प्रयत्न केला आणि तुम्ही ज्या शिपातीने सगळं काही पार पाडलं, महाराष्ट्राला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे, अभिमान. अरे आम्ही तर शिवसेना प्रमुखाच्या तालमीत वाढलेले लोक आहोत. राजकारण हा आमचा काही धंदा थोडी है तो है, नाही तो नाही. आम्ही उद्याची चिंता करणारे लोक नाहीत, परंतु जे शिवसैनिक आमच्यासाठी जीव देतात, ज्या शिवसैनिक उभे राहतात, त्या शिवसैनिकासाठी आम्ही लढणारे जरूर आहोत. हे शिंदे साहेबांनी सर्वांना दाखवून दिलेलं आहे. मी पाहतो ना, तुम्हाला वाटतं मी बसलो होतो त्यांच्या बाजूला गोड गोड बोलत होते, असं काही नाहीये. ते हसत होते पण मला टोला मारत होते. जोपर्यंत मला टोला मारत नाही तोपर्यंत नाही करमत नाही. परंतु याचा अर्थ त्यांनी तेवढ्या पद्धतीने ते जपतात सुद्धा. मी अनेक किस्से पाहिले, अनेक लोकांना पाहिलं. तो बोरणारे असो की भुमरे असो का प्रदीप जयस्वाल असो का संजना असो, गेले कधी खाली हाताने त्यांना वापस पाठवलं नाही. हे त्यांना विचारा तुम्ही, कधी कधी खाली हाताने नाही. काय काम आहे रे, रागवतील पटकन दुसऱ्या मिनिटाला त्यांचं काम करते. आणि संजना ताई तर इतकी हुशार आहे, पहिल्या टर्म मध्ये इतकी हुशार बाई तुम्ही पहिल्यांदा पाहिली. महत्वाचंच बोलली बाई. बाकी मिळवायचं काय, जाऊ द्या बाकीचं, मला निधी द्या. आता तू शिंदे साहेबांकडेच माग, पालकमंत्री मी आहे, शिंदे साहेबांनी नाही दिला तर मी देईन. तिच्या मतदारसंघात गेलो, तिला सांगितलं संजना ताई चिंता करू नका हो, शिंदे साहेबांनी आम्हाला असं शिकवलंय ना. आता निधी काही वेळेला काही काही आमदाराची तर अशी अडचण झाली होती की हा निधी आणखी खर्च करायचा कुठं. दर वेळेला जाऊन पैसे घेतले बोरणारे, 3,000 कोटी घेतले. बोरणारे तसं एकदम हुशार माणूस आहे, प्राध्यापक राहिलेला माणूस, बोलायला किती हुशार असेल तुम्हाला कल्पना आहे. वैजापूर आले, बरोबर आहे की नाही. जय हरी काय म्हणल, पंक्ती काय टाकल. त्या बाजूच्या आमच्या मित्राला, तो बिचारा इतका चांगला आमदार, माझे आदर्श, माझे मार्गदर्शक. भाऊ तुझा कधी चान्सच नाही. आता मार्गदर्शक म्हणलं तर संपलं ना विषय. आम्हाला वाटलं मी शहाण आहे जास्त, संजय शिरसाटलाही शहाण आहे, माझ्यापेक्षा डबल पैसे तर तोच घेऊन गेला. आणि आम्ही सांगत बसलो होतो माझी 3री टर्म आहे, आणि त्यांनी तो पहिल्या टर्म मध्येच घेऊन गेला, 2री टर्म तर असाच निवडून आला. साहेब हे जे केलं ना तुम्ही, हा महाराष्ट्र जाणतो, प्रत्येक आमदार जाणतो. 80 जागा लढवल्या, 60 जागा निवडून आणल्या. हे तर झालं आपलं. साहेब तुम्ही भाजपच्या आमदाराला विचारा, तुम्ही कार्यकर्त्यांनी सुद्धा विचारा, तुम्ही राष्ट्रवादीचे निवडून आलेल्या आमदारांना विचारा, का रे तू निवडून आला, तुझ्या यशामध्ये शिंदे साहेबाचा वाटा किती. शपथेवर जर त्यांनी सांगितलं ना, तोंडशील साहेब शिंदे साहेब होते म्हणून निवडून आला, असं नाही बोलला ना, तर नाव बदलून ठेवेल मी. कारण की अंदर की बात मुझेही मालूम है. आतल्या गोष्टी या मलाच माहिती असतात. एक लक्षात घ्या, शिंदे साहेबांनी कधी फरक केला नाही कोणत्या गोष्टीत. मला सत्ता आणायची, मला सत्ता पाहिजे, मग लाडक्या बहिणीसाठी मी देतो. अरे आज 2.5 कोटी बहीण, तिचा तो लाडका भाऊ, तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळाला शिंदे साहेब जिथे गेले, दोन्ही हातामध्ये राख्या. अरे दिवस कोणता असो, राख्या घेऊन महिला तिथं असायची, माझा भाऊ आला असं म्हणायची. परिणाम झाला का नाही. शेतकरी फक्त शिंदे साहेब म्हणायचे. साहेबांनी कधी कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा हा विचार केला नाही. साहेब तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. साहेब राजकारण करताना आम्ही अनेक लोक पाहिलेत, आजही अनेक लोक पाहतो, परंतु
कोणत्याही विरोधी माणसाकडे जरी गेलो तर तो म्हणतो दाता जर असेल तर तो एकनाथ शिंदे आहे हे ठासून आम्हाला सांगतात. त्या टायमाला आमचा ऊर भरून येतो. साहेब येणाऱ्या निवडणूक आहेत, आम्ही सर्वजण जे आहोत, जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु हे सर्वजण जे आहोत तुम्हाला शब्द देतो आम्ही. हे संभाजीनगर आहे, या संभाजीनगरचा भगवा उतरवायची कुणाची ताकद नाही, तो फडकत राहील. ही जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही आम्हाला आदेश दिलेला आहे, महायुती म्हणून लढा, महायुती बरोबर काम करा. त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय. जोही आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही निश्चित काम करू. या शहरावर, या जिल्हा परिषदेवर, नगरपालिकेवर आमचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही जे झालोय ना, आज हे काही मोठेपण आम्हाला वाटतं, मी जिल्ह्याचा पालकमंत्री, मी आमदार, मी हापसा, मी तसा, हे सर्व या कार्यकर्त्यामुळे झालंय. कार्यकर्त्याची निवडणूक ही माझी निवडणूक म्हणून आम्ही लढणार आहोत, एवढी लक्षात ठेवा. तुम्ही चिंता त्याची करूच नका. शिंदे साहेबांकडून आम्ही रडून पडून कशाही त्यांचा टाइम घेऊ. वैजापूर नाही, वैजापूर करायचं, मला गंगापूर करायचं, मला कन्नड घ्यायचं, मला इकडे घ्यायचंय. या 15 दिवसानंतर आपल्याकडे त्यांचे 15 दिवसाला 1 दिवस तरी पाहिजे या निवडणुकीच्या काळामध्ये. बरोबर आहे का नाही? प्रत्येक आम्हाला 1च दिवस द्या साहेब. हा सर्व शिवसैनिक एवढा भारवलेला आहे तुमच्याकडे. आम्ही तुमच्या गाडीमध्ये बसतो, जेव्हा पाहतो ना तर रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहतात. अहो, अनेक मान्यवर रोज या शहरातून येतात जातात, कोणी पाहतं नाही त्यांच्याकडे ढुकून. पण तुम्ही येणार आहे, तुम्ही या रूटने जाणार आहे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतात, तुम्हाला हात करता, तुम्ही त्यांना हात करता. त्या टायमाला त्यांना वाटतं माझा एकनाथ शिंदे साहेब आहे, माझा एकनाथ आहे, माझा भाऊ आहे. आणि हे जे काही प्रेम आहे, या प्रेमासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. पुन्हा एकदा साहेब तुम्ही आज आलात. हे 4 वाजेपासून आलेले लोक आहेत, इतक्या वेळ थांबलेत. मला सुद्धा भीती वाटत होती की काय होईल, परंतु सगळ्या भगिनीला शब्द सांगतो, तुमचे मी मनापासून आभार मानतो. आज पहिल्यांदा तुम्हाला खाली बसताना पाहिलंय, मला त्याचं दुःख आहे. परंतु तरी हे शिंदे साहेबांनी पाहिलेलं चित्र आहे ना, हे तुमचं आयुष्य बदलून टाकेल एवढं नक्की आहे. एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगतो, गॅरंटीने. त्यांच्याबरोबरचा आमचा सगळा प्रवास सुरत पासून गुवाहाटी पासून सगळा जो झालाय ना, त्या मजा काही उच्च और आहे. म्हणून त्यांनी जे काही आम्हाला ताकद दिली ना, त्यांनी जे काही सहन केले ना, जे त्रास होता आमचा, तो त्रास संपवायचं जे काम त्यांनी केलं, आज लाचारांच्या फळीपासून आम्हाला वाचवलं आणि स्वाभिमानाच्या फळीमध्ये बसवलंय. साहेब तुमच्या मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, संत एकनाथांचा वारसा या जिल्ह्याला लाभलेला आहे.